नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे, रणशिंग फुंकलं गेलेलं आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेतोय आणि या सगळ्या संदर्भानं जात असताना आपण आज आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि इथं अनेक मतदार आपल्या समोर बसलेले आहेत आणि या मतदारांकडून आपण जाणून घेणार आहोत की सध्या सांगलीचं राजकारण नेमकं काय म्हणतंय। इथं अनेक जण आहेत। काका, नाव कसं आपलं? बाळासाहेब पाटील। सध्या निवडणुका लागलेल्या आहेत, अनेक उमेदवारांची नावं समोर येत आहेत। तुमच्या भागात नाव समोर येणारी उमेदवारांची जरा नावं सांगितलीत तुम्ही स्वतः तर बरं पडेल। आम्ही शिवाजी डोंगरेच्या मागे आहे। शिवाजी डोंगरेंचं जर बघितलं तर तिकीट आता बघितलं असेल तर भाजपकडनं गाडगीळ यांना सुटलं, तरी पण शिवाजी डोंगरे यांच्यासोबतच तुम्ही अपक्ष बरोबर राहणार। हां, अपक्ष बरोबर राहणार। त्यांनी काम केलेत काय? शिवाजी डोंगरेनं तसा या एरियात म्हणजे आमच्या ग्रामीण भागात त्याचं काम आहेच हो। जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यामुळे थोडं काम आहेच ना। दादा, तुम्हाला काय वाटतं? नाही, ते सांगते माझे मित्र म्हणून सांगले की ना तेच खरं आहे, कारण त्यांनी भरपूर काम केलं तसं म्हटलं तर यायला पाहिजे आम्हाला। खरं म्हणजे त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होतं। मग अन्याय झाला का शिवाजी डोंगरेंवर? बरोबर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करायला पाहिजे होता पार्टीनं। काय असं जर खपेल त्यांना प्रत्येक वेळा माघार घ्यायला होतात, कारण आता नाही माघार घेणार। आता काय व्हायचं ते होते पुढे, पार नाही तर पार, पार नाही तर पार। तुम्हाला काय वाटतं, खरंच अन्याय झाला का? आता सुधीर गाडगे यांना 2 वेळा मदत ह्या गावानं पूर्णपणे केली, पण त्यानंतर डोंगरे साहेबांना यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिलेलं गेलेलं नाही त्यांच्याकडं। पण डोंगरे साहेबांचा स्वभाव असा आहे की त्यांनी लहानापासून जे आता जी गावातली कामं केली, कोणाच्या शाळेचे ॲडमिशन असू दे, कोणाच्या घरची काही लग्नाच्या वेळेत पैसे कमी पडू दे, गावात तर कितीतरी लग्न यांनी स्वतः खर्च घालून पदरचे पैसे असं कुठलाही नेता देत नाही। त्यानंतर गेली 16 वर्ष झालं अमरनाथ यात्रेला दरवर्षी 2000 लोक स्वखर्चानं घेऊन जातात, अमरनाथ यात्रेचे दर्शन करून आणतात। असे जे उपक्रम आहेत, आता आमच्या सांगलीत सिटीमधले जर म्हटले सगळ्यात जास्त मोठे पुढारी आहेत, डोंगरेपेक्षा कितीतरी पैशाने मोठे आहेत। डोंगरे काय एवढा पैशाने मोठा माणूस नाही, सामान्य माणूस आहे तो, पण स्वतःकडे पैसे नसतील तर पुण्याकडे ही व्यवस्था करून पण यात्रा पूर्ण करणार आणि सगळ्या भाविकांना दर्शन घेऊन आणणार। ही जी मनाची प्रवृत्ती आहे, हाच माणूस कुठं प्रगती करेल। आणि याची घराणेशाही पण नाही, घराणेशाही नाही। आणि प्रत्येकाने इथं कसं केलं की माझा पोरगा येऊ दे, माझा नातू येऊ दे, असं करून आपापले आता जे चांगलेत काँग्रेसमध्ये चालले, घराणेशाही चालले, मला तिकीट पाहिजे। अहो, तुम्हाला आतापर्यंत दादा घराण्याच्या वरती एकच तुम्ही नाव सांगत चाललं, पण स्वतः पण कुठं तर प्रगती करा ना, काही तर तुमचं वर्चस्व दाखवा, तुमचं कर्तृत्व दाखवा। ह्याच्या अगोदर प्रतीक पाटील खासदार किती वर्ष होते, त्यानंतर त्यांना परत मध्ये गॅप पडला, आता विशालदादा आलेत, विशालदादांकडे जरा अपेक्षा आहे काही तर काम करतील असं वाटतंय तरी। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं, खरंच अन्याय झाला? 100% अन्याय झाला। डोंगरे साहेब हे अपक्ष उभारणार आणि निवडून येणार। निवडून येणार? निवडून येणार 100%। भाजपचे कार्यकर्ते मदत करतील काय? भाजपचे कार्यकर्ते थोडेफार मदत करतील, थोडेफार गाडगे यांच्याकडे जातील, पण डोंगरे साहेब हे 100% निवडून येणार। दादा, तुम्हाला काय वाटतंय? माननीय श्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी मधल्या काळात महापौराचं प्रचंड काम केले सांगली महानगरपालिकेत, आणि गेली 16 वर्ष झाले ते अमरनाथ यात्रा घडवतात। सामाजिक काम चांगलं आहे, ग्रामीण भागातील पेयजल योजनेचं काम वगैरे नदीतून डायरेक्ट ह्याच्यापर्यंत पाणी त्यांनी आणलेलं आहे। इतकं सगळं आता मी आल्या बघतोय 5 जण बसले, सगळेजण एकच नाव घेत आहे। मग इतकं सगळं असताना सुद्धा या माणसाला तिकीट दिले गेले नाही। मागच्या वेळेला गाडगिळांनी काहीतरी म्हटलं होतं, मला असं जेवढं ऐकण्यात आहे, वाचण्यात आहे की आम्हाला उमेदवारी नको आहे किंवा मी लढणार नाही। खरं आहे का? खरं आहे। मान्य आमदार विद्यमान आमदारांनी तिकिटाचं नाही आहे आणि मी लढणार नाही या हिशोबाने आम्ही सर्वांनी सांगलीत महिलांसाठी कार्यक्रम घेतला, 20-25 हजार महिलांसाठी ह्याच्यात दसऱ्यानिमित्त सगळ्या महिलांचं केलं। आम्ही पूर्ण भाजपचं तिकीट आम्हालाच या हेतून आम्ही सांगली शहरासह काम केलं, भाजपचा झेंडा लावूनच या गाड्यावरून आम्ही फिरलो, सगळं केलं। पण हा मोठा अन्याय झाला आहे आमच्यावर। काय झालं आहे, बहुजन समाजातील एक ग्रामीण भागातील आणि गरीब घरातील युवक वर जातोय, याचं कुठं तर कुणाला तर जचरले, त्यामुळे तिकीट कापले गेले असं मला वैयक्तिक वाटते। अजून एक मुद्दा असा समोर आला की मी काल बाईट ऐकत होतो, त्या बाईटमध्ये साहेब असं म्हटले की एक मराठा समाजाच्या उमेदवाराला नाकारलं गेलं किंवा काय, या बाबतीत कसं बघताय? मराठा समाजाचा जावलं असं नाही, आमच्या मामांचं नेतृत्व हे बहुजन समाजाचं नेतृत्व आहे। मी मराठाचा वैयक्तिक समाजमध्ये नाही, बहुजन समाज, कारण मामांचे सर्कल आहे किंवा मामा डोंगरे साहेब जी परवा म्हणले की माझी बावकी आहे, ते आवळे आहेत, कांबळे आहेत, व्यापारी आहेत, अशी त्यांनी मुलांनी अशी बरीच नावं घेतली त्यांनी। त्यामुळे ते बहुजन समाज नेतृत्व आहे ह्या मताशी मी ठाम आहे।
त्यामुळे त्यांचं डावललं असेल असं वैयक्तिक मला वाटतं. काय वाटतं यंदा कोण निवडून येणार, महाविकास आघाडी की महायुती की अपक्ष? यावेळेला अपक्ष निवडून येणार. तुमचं काय मत आहे? अपक्षच येणार. यावेळेस भाजपचे बंडखोर म्हणा किंवा आमचा नेता अपक्ष हेच निवडून येणार आणि बहुमताने निवडून येणार. कारण विकास कामाचं ध्येय आहे, धोरणं आहेत. महापुरातील काम असो किंवा कोविडमधलं काम असो ते आम्ही डोळ्यानं बैठले किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या गोष्टीसाठी राबलो आहे त्यांच्या शब्दाखातीर. त्याची जाण ठेवून सांगली शहरातून त्यांना लीड मिळेल. ग्रामीण भाग तर 100% त्यांच्या पाठीशी आहे, पण शहरी भागातून त्यांना लाभ मिळेल त्याचा. आणखीन एक प्रश्न मला सगळ्यांनाच विचारायचा आहे की अजूनही उमेदवारी फॉर्म भरणं चालू आहे. भाजपच्या पहिल्या यादीत गाडगिळांचं नाव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पक्षश्रेष्ठींना कार्यकर्ते म्हणून तुम्ही काही सांगणार आहात का? पक्षश्रेष्ठींनी सांगली शहर म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे, जिल्ह्याच्या ठिकाणातून पहिली उमेदवारी जाहीर करायला हवी होती पण त्यांनी केली नाही. पण अजूनही त्यांना विजयी गुलाल जर घ्यायचा असेल सांगली शहराचा तर शिवाजी डोंगरे यांचं नाव आहे. त्यांनी खरोखर विचार करावा आणि त्यांनी जर ती संधी दिली मामांना शिवाजी डोंगरेंना तर त्या संधीचं 100% सोनं केले जाईल याची मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून ग्वाही देतो. तुम्हाला काय वाटतं? सेम तसंच निवडून येणार. पक्षश्रेष्ठींना काय सल्ला द्याल? पक्षश्रेष्ठींना असं सांगण्यात येईल की जे तुम्ही पहिलं तिकीट डिक्लेअर केलं हे करायला नाही पाहिजे होतं. आणि तुम्ही आता बघा सोमवारी शिवाजी डोंगरेंची रॅली आहे. त्या रॅलीला तुम्ही किती महापूर किंवा महासागर किती गर्दी होती बघा. त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. तोपर्यंत सुद्धा पक्षश्रेष्ठीला वेळ आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, माझ्या मित्रांनी सांगितलं त्याला पूर्ण माझा पाठिंबा आहे. हेच वाक्य असणार आहे माझ्यासाठी. तिकिटाबाबत विचार व्हावा काय? परत विचार व्हावा, अजून वेळ गेलेली नाही. अर्ज भरल्यानंतर कळणार आहे तुम्हाला की रॅली किती मोठी आणि कोण एवढा आमदार खासदार आणू शकतो हे लोकांना कळलं ना, सगळ्या सांगलीवाल्याला. आणखीन एक मला प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे. गाडगीळ साहेबांचं काम 10 वर्षातलं जर बघता आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून पप्पू डोंगरे साहेबांनी केलेलं काम एका बाजूला बघता, कोणाच्या कामाचं पारडं जड वाटतंय? गाडगीळ साहेबांनी काम केलं इथंपर्यंत आहे मान्य आहे, पण लोकांच्या बाकीच्या अडचणी पुलडेशन किंवा बाकीच्या काय काय अडचणी नवरा बायकोच्या गोरगरिबाच्या काय अडचणी मिटवीचं काम गाडगीळला होऊ शकत नाही. ते डोंगरे करू शकतील तसे मदन पाटलानंतर डोंगरे. तुम्हाला काय वाटतं एखादं काम सांगायचं झालं तर? नाही, दोन्ही दोघांनी कामं केलेले आहेत, चांगलं सामाजिक कामं चांगलीच केलेली आहेत. त्यात जास्तीत जास्त आमच्या मामाने काम जास्त चांगलं केलेलं आहे. मामांनी काम जास्त केलं असं म्हणतात. एखादं मोठं काम जे मामांचं लोकांना प्रत्येकाला आवडतं? आता सांगलीचा जो आपला बहुचर्चित विषय होता पुलाचा, तो पुलाचा मार्गी लावण्यास मामा कारणीभूत असं मी म्हणेन. कारण त्याने 2-3दा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्या कामाचा पाठपुरावा केला आणि सांगली किंवा माधवनाचा जी व्यापारपेठ उठायची वेळ आली ती शिवाजी डोंगरे यांनी थांबवली ती. आणि दुसरं बहुचर्चित काम म्हणला तुम्ही तर सामान्य माणूस कधी रात्री अपरात्री जरी आला तर त्यांची एक सवय आहे पहिल्यापासून पर्सनल वैयक्तिक ते त्यांचा नंबर देतात. म्हणजे PAचा ड्रायव्हरचा नंबर द्यायची पद्धत आहे आपल्या पुढाऱ्यांची, ती पद्धत त्यांची नाही आहे. ते स्वतः नंबर देतात, स्वतः फोन उचलतात आणि एकच वाक्य असतोय, डोंगरे बोलतोय, काम होईल तुझं. ह्या शब्दाखातीर बरंच त्यांचं मत परिवर्तन होऊन सांगली शहरातून चांगला पाठिंबा मिळेल एवढी ग्वाही मी देतो तुम्हाला. तुम्ही एखादं काम? गाडगीळ साहेबांनी कामं आणली पण जाणीवपूर्वक माधवनगरला काम कमी दिलं गेलं. आजूबाजूची गावं तुम्ही आता बघितलं असेल, पेपरला पण वाचला असाल, कर्नाळ नांद्रे इथं कोट्यावधी रुपयाचे फंड दिले गेले पण माधवनगरमध्ये फंड दिला नाही. जाणून बुणून डावलले गेलं. ह्याच्या मागची कारणं काही सांगू शकत नाही आपण. पण डोंगरे साहेबांनी जे काम केलेत ते गावात प्रत्येक तुम्ही कुठेही जरी गेला तुम्ही प्रत्येक रिक्षावाल्याकडे जावा का हॉटेलवाल्याकडे जावा त्याच्या प्रत्येकाच्या तोंडात नाव डोंगरे साहेब एकच येणार आहे. मग एक मतदार म्हणून तुम्हाला आता वाटतंय का की काही झालं तर डोंगरे साहेबांच्याच पाठीशी तुम्ही राहणार आहे? 100% तसंच होणार आहे. आता लोक पण समजून घेतल्यात, लोकांना पण समजलं की बाबा आता एक खासदारकीनंतर वाटत होतं की इथं BJP संपल्या. ती डोंगरे साहेबांनी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन तिथं मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे फोटो लावून ते तरुण भारतला झालेला कार्यक्रम तुम्ही बघितला असला. एवढं सगळं करून BJP जिवंत केली. गाडगीळ दादांनी माघारी घेऊन परत बाबा वातावरण चांगलं झालं म्हटलं परत तुम्ही उमेदवार जाहीर करता, हे अन्यायच आहे सर्वसामान्यावर. दुसरी गोष्ट तुम्ही कामाच्या बाबतीत म्हटला, आमदाराचा फंड आमदाराची ताकद ही वेगळी असते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षाची ताकद वेगळी असते. तरी त्यांच्या ताकदीनुसार हे काम डोकं फिरलं एवढं काम आहे. बिसूर दुगाव कोल्हापूर कडे लोकांना जाऊन तुम्ही विचारला की बाबा बिसूरसारख्या गावी 6-7 कोटी रुपयेच काम केले. जिथं जिल्हा परिषद फंड काय असतो लोकांना माहीत नव्हतं. ती वर्गात देवस्थानं घालणे, पेविंग ब्लॉकची कामं करणे, जलजीवनसाठी 3,85,000
3,85,00,000 टेंडर मंजूर करणे जलजीवनमधनं, ह्या गोष्टी नगण्य आहेत. आणि असा माणूसच आमदार झाला पाहिजे जो रात्री अपरात्री कुठेही या व्यापाऱ्यांना किती मोठा दिलासा आहे. कोण चोर चुलटे भुरटे कोण म्हणजे गुंड प्रवृत्तीची लोक आली तर तिथं 1 मिनिटात डोंगरे साहेब हजर होतात. आणि डोंगरे साहेबांचं हातचं उद्घाटन आहे तिथं असं भुरटालो माणूस त्या दुकानात पाय ठेवत नाही. एवढी मोठी ताकद आहे डोंगरेंची. आपण सगळेजण बघतोय की एकच नाव आपण आल्यापासून इथं येते ते म्हणजे या मतदारसंघातून भाजपनं नाकारलेले आणि अपक्ष बंडखोरी करू पाहणारे पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे यांच्याच नावाची चर्चा होते. तरीसुद्धा आपण शेवटला रॅपिड फायरमध्ये एकदाच विचारणार आहे. भाजपकडनं 2 उमेदवार आहेत, एक शिवाजी घाडगेळ समजा किंवा आता अपक्ष उभे राहणारे पप्पू डोंगरे की घाडगेळ साहेब. पप्पू डोंगरे. आणि सोमवारी रॅली बघितल्यानंतर सांगलीवाली ठरवतील पप्पू डोंगरेला जायचं का घाटगेळला जायचं. पप्पू डोंगरे की घाडगेळ साहेब. पप्पू डोंगरे. तुम्हाला काय वाटतं? पप्पू डोंगरेच. शिवाजी डोंगरे. फायनल डोंगरे भाजपकडून किंवा अपक्ष डोंगरेच. पूर्णपणे डोंगरे. आणि डोंगरे साहेबच. तर आपण बघतोय रँडमली कुठेही गेलं मतदारसंघामध्ये तरी एकच नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे. आणि त्यांच्याबद्दल आणखीन बोलायचं आहे काही लोकांना. सांगली शहरातील राजकीय वातावरण बदलायची जर ताकद असेल कुणाच्यात तर ती फक्त शिवाजी डोंगरेच्यात आहे. कारण इतिहासात असं आहे, मागच्या वेळेस सुधीरदादा निवडून आले, त्याच्या आधी मदन भाऊ आले, सांगली महानगरपालिका होते, प्रत्येक गोष्टी शिवाजी डोंगरे हे आहेतच आणि अग्रेसिव्ह आहेत. ते त्यांच्यात एक ताकद आहे ती वातावरण बदलायची. राजकारणातील वातावरण बदलणारा नेता अशी एक त्यांची जाणीव आहे लोकांना, त्यातून त्यांचा बदल 100%. राजकारणातील एक बदल करणारा सामाजिक जाणीव असणारा नेता अर्थात पप्पू डोंगरे अशी चर्चा अनेकांमधून येते, सांगली मतदारसंघामधून येते. खरं तर पक्षानं तिकीट नाकारलं आणि तिकीट मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांची चर्चा असते, मात्र तिकीट नाकारलेल्या या नेत्याची आज संबंध मतदारसंघामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आपण इतरही ठिकाणी जाणून घेणार आहोत लोक नेमकं काय म्हणतायत. हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सांगलीच्या राजकारणात नेमकं काय होतंय हे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतच राहू. तोपर्यंत चॅनलवर असंच प्रेम राहू दे. मनपूर्वक धन्यवाद.